गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण काही प्रॉब्लेम्स सॉल्व करू एक्सरसाइजेसमधले. तर त्याच्या अगोदर आपल्याला काही फॉर्म्युले माहिती असायला पाहिजे. तर हे फॉर्म्युलेज तुम्हाला दिलेले आहेत, त्याचा वापर करून आपल्याला हे एक्सरसाइज सोडवायची आहे. तरी लक्षात ठेवणे फॉर्म्युला. आता पहिला फॉर्म्युला फाय इज इक्वल टू बी आहे. म्हणजे फाय काय आहे? मॅग्नेटिक फ्लक्स. बी काय आहे? मॅग्नेटिक फील्ड. आणि ए एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तर हे अशा पद्धतीने सगळे फॉर्म्युले दिले. याचा आपण पुढे जाऊन मी तुम्हाला तो फॉर्म्युलाचा नंबर सांगत जाईल आणि त्या पद्धतीने आपण ते गणित सोडूया. तर आपल्याला हे 16-17 फॉर्म्युले माहिती पाहिजेत. साधारणतः हे 15 फॉर्म्युलेज आहेत. आता पहिला प्रॉब्लेम बघूया. अ सर्क्युलर कॉईल ऑफ 100 टन्स with a cross-sectional area A of 1 meter square is kept with its plane perpendicular to the magnetic field B of 1 Tesla. What is the magnetic flux linkage with the coil? आता हा प्रश्न आपण समजून घेऊ आणि मग आपल्याला त्याचं उत्तर शोधायचं आहे. मग आता आपल्याला याच्यामध्ये काय दिलं आहे? सर्क्युलर कॉईल. आता त्याचे टर्न्स किती आहेत? 100. म्हणजे n इज इक्वल टू 100 टन्स. आता दुसरी गोष्ट, एरिया किती दिला आहे? 1 मीटर स्क्वेअर. आणि आपल्याला इट इज केप्ट विथ इट्स प्लेन परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे पान आहे आणि त्या पानावर आपण जर पेन टच केला तर ही कंडिशन जी होते त्याच पद्धतीने ही आहे. आता व्हॉट इज द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द कॉईल. मग आता एका टर्नची किंमत जर काढली तर त्याला आपण फाय डॅश म्हणू. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स लिंक विथ द सिंगल टर्न इज कॉल्ड ॲज फाय डॅश. आता इथं आपण त्याचं सोल्युशन काढलं आहे. फाय डॅश इज इक्वल टू बी इंटू ए. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू काय? मॅग्नेटिक फील्ड पासिंग थ्रू द गिवन पर युनिट एरिया. परंतु आता फाय इज इक्वल टू टोटल फ्लक्स इज इक्वल टू एन फाय डॅश. Magnetic flux for single turn is called as phi dash. Formula phi dash is equal to B into A and total flux is equal to phi म्हणतो त्याला आपण, which is equal to N phi dash. आता N is equal to 100 आहे, A is equal to 1 मीटर स्क्वेअर आहे आणि B is equal to 1 टेस्ला. हे आपल्याला गिवन डेटा आहे. मग आपल्याला फाय डॅश पहिल्यांदा काढायचं आहे. म्हणजे आता आपल्याला फाय डॅशची किंमत काढायची. फाय डॅश इज इक्वल टू काय? बी इंटू ए. बीची किंमत काय आहे? 1 टेस्ला. म्हणजे 1 एरिया क्रॉस सेक्शन 1 मीटर स्क्वेअर. म्हणजे 1 इंटू 1 वेबर आला हा मॅग्नेटिक फ्लक्स फाय डॅश. आता टोटल फ्लक्स काढायचा. फाय इज इक्वल टू एन फाय डॅश. मग टाका किंमत. आता एन किती? 100 आहे. 100 इंटू 1 इज इक्वल टू 100 वेबर्स. म्हणजे फाय इज इक्वल टू 100 वेबर. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज बी, 100 वेबर आन्सर. क्वेश्चन नंबर 2. A conductor rod of length L is moving with velocity v in a direction normal to the magnetic field. What will be the magnitude of induced EMF produced between the ends of the moving conductor? तर आपल्याला काय सांगितलं? EMF काढायला. ईची किंमत किती? तर आपण थेरॉटिकली आपण स्टडी केलेलं आहे, प्रूव्ह पण केलेलं आहे एक्सप्रेशनमध्ये. आपण ट्रान्सलेशनल मोशन ऑफ ए कंडक्टरमध्ये बघितलं आहे का जिथे अ फ्रेम ऑफ वायर ABCD इन अ मॅग्नेटिक फील्ड B आणि वायर BC इज मूविंग विथ वेलॉसिटी v अलॉंग एक्स ॲक्सिस. तर आपण जे त्या एक्सप्रेशनमध्ये बघितलं तर त्याच्यामध्ये पहिलं इक्वेशन जे काढलं आपण ते मॅग्नेट्यूड ऑफ E इज इक्वल टू BLV. त्याच्यामुळे थेरॉटिकली आन्सर इज A. सो द करेक्ट ऑप्शन इज A, दॅट इज BLV. तर हे एक्सप्रेशनमध्ये आपण प्रूव्ह केलेलं आहे आणि थेरॉटिकली आपण हे उत्तर विदिन अ सेकंड यू कॅन आन्सर इट. तर हे बरोबर आहे A, उत्तर BLV.
आता तिसरा प्रॉब्लेम बघूया. 2 inductor coils with inductance 10 millihenry and 20 millihenry are connected in series. What is the resultant inductance of the combination of the 2 coils? या प्रश्नामध्ये 2 इंडक्टर्स दिलेत, 10 millihenry and 20 millihenry, आणि कनेक्शन सिरीजमध्ये आहे. एल टोटल म्हणजे काय, L1 + L2 म्हणजे 2 आपल्याला इंडक्टन्स दिलेत. सो ॲडिशन ऑफ 2 दॅट इज 10 millihenry + 20 millihenry, उत्तर येतं आहे 30 millihenry. सो करेक्ट ऑप्शन इज बी. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे क्वेश्चन आहे तो सोडवायचा. सो फायनली 30 millihenry. A current through a coil of self-inductance 10 millihenry increases from 0 to 1 ampere in 0.1 second. What is the induced EMF in the coil? आता ह्या प्रश्नामध्ये आपल्याला वाचल्यावर लक्षात येईल की करंट चेंज होतो आहे 0 to 1 ampere, म्हणजे हा झाला डी आहे. सेल्फ इंडक्टन्स म्हणजे एल, आणि एल = 10 millihenry. मिलीचं पॉवरमध्ये घ्यायचं म्हटलं तर 10 × 10⁻³ हेनरी, म्हणजे पूर्ण हेनरीमध्ये कन्वर्ट केलं आपण. आता आपल्याला माहिती आहे की करंट चेंजेस फ्रॉम 0 ampere to 1 ampere, मग त्याला डी आय म्हणतो आपण. डी आय = 1 ampere - 0 ampere, म्हणजे उत्तर काय आलं 1 ampere. आता करंट जो चेंज होतो आहे 0 to 1 ampere किती वेळात होतो, तो 0.1 सेकंड, म्हणजे डी टी झाला तो 0.1 सेकंड. आता आपल्याला काढायचं आहे इंड्यूस ई एम एफ. आता इंड्यूस ई एम एफचं फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, E = L × di/dt. म्हणजे आता एलची किंमत माहिती आहे, di/dt किंमत माहिती झालेली आहे. आता ते पुढं सोडवायचे आपल्याला. म्हणजे एल किती झाला 10 millihenry, म्हणजे 10 × 10⁻³ म्हणजे 10 × 10⁻³ म्हणजे किती उत्तर येतं त्याचं 10⁻² हेनरी. मग एलची किंमत 10⁻², डी आय 1 आणि डी टी डिवायडेड बाय 0.1, म्हणजे अशा पद्धतीने 10⁻² भागिले 0.1 इन, त्याचं उत्तर येतं 0.1 व्होल्ट. म्हणजे इंड्यूस ई एम एफची किंमत मिळाली 0.1 व्होल्ट. सो द ऑप्शन इज ए. करेक्ट आन्सर इज ए. नेक्स्ट क्वेश्चन. What is the energy required to build up a current of 1 ampere in an inductor of 20 millihenry? प्रश्न सोपा आहे. एनर्जी विचारली, कशी तयार होऊ शकते 1 अँपिअरच्या करंटने 20 millihenryच्या इंडक्टरमध्ये. तर हा सिंपल सुटसुटीत प्रश्न आहे. आता याच्यात जर बघितलं तर आपल्याला इंडक्टन्स L = 20 millihenry, करंट = 1 ampere, आणि एनर्जी डेन्सिटी किंवा एनर्जी रिक्वायर्ड UB = ½ Li². आपण बघितलेलं आहे हे एक्सप्रेशनमध्ये UB = ½ Li². किंमत टाका, 12 × 20 × 1² = 10 millijoule. Hence, energy required to build a current of 1 ampere in an inductor of 20 millihenry is 10 millijoules. The correct option is A. So, write the answer. Now, next problem. A horizontal wire 20 meter long extending from east to west is falling with a velocity of 10 meter per second normal to the Earth's magnetic field of 0.5 × 10⁻⁻⁴ Tesla. What is the value of induced EMF in the wire?
आता याच्यामध्ये आपल्याला वायर दिली ज्याची लांबी आहे 20 मीटर. सो L इज इक्वल टू 20 मीटर. its direction is from east to west and it is falling down with a velocity of 10 meter per second, which is normal to the earth magnetic field. आता अर्थ मॅग्नेटिक फील्ड बीची किंमत किती आहे? 0.5 इंटू 10⁻⁴ टेस्ला. याचा अर्थ एल आपल्याला 20 मीटर आहे, व्ही वेलॉसिटी फॉलिंग डाऊन 10 मीटर पर सेकंड आहे आणि अर्थ मॅग्नेटिक फील्ड 0.5 इंटू 10⁻⁴ टेस्ला आहे. मग आता आपल्याला BLV कन्क्लूड होतं शॉर्टकटमध्येच की फॉर्म्युला इज इक्वल टू ई इज इक्वल टू BLV. त्याच्या किमती टाका. वी गेट E इज इक्वल टू 10 millivolt. करेक्ट ऑप्शन इज A. Next problem. A pair of adjacent coils has a mutual inductance of 1.5 Henry. If the current in one coil changes from 0 to 10 ampere in 0.2 seconds, what is the change of flux linkage with the other coil? आता आपल्याला याच्यात काय दिलं आहे? डेटा पाहायचा आहे. सो ह्याच्यामध्ये आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स दिला कारण पेअर ऑफ कॉइल्स इज प्रेझेंट. मग M इज इक्वल टू 1.5 हेनरी. आता त्याने सांगितलं की आता दोन कॉईल प्रायमरी आणि सेकंडरी आले. मग इफ द करंट इन वन कॉईल चेंजेस, म्हणजे प्रायमरीमध्ये जर चेंज होतो आहे करंट 0 to 10 ampere, म्हणजे DI झाला 0 to 10 म्हणजे 10 - 0 इन 0.2 सेकंड, म्हणजे DT बरोबर पॉईंट. चेंज इन करंटला DI म्हटलं. सो DI इज इक्वल टू 10 - 0 बरोबर 10 ampere. टाईम टेकन फॉर द चेंज इन करंट म्हणजे DT 0.2 सेकंड. त्यानंतर आपल्याला दिलेला आहे प्रश्न की व्हॉट इज द चेंज ऑफ फ्लक्स, म्हणजे E काढायचा आहे. आपला चेंज ऑफ फ्लक्स म्हणजे dφ/dt, म्हणजे हा झाला बाय फॅराडेज लॉ. E इज इक्वल टू dφ/dt. आणि आपण याचं जर बघितलं तर हे म्युच्युअल इंडक्टन्सचा फॉर्म्युला M इज इक्वल टू काय? E/dI/dt. मग आता हे दोन्हीची इक्वेशनचा वापर जर केला तर वी गेट dφ/dt इज इक्वल टू mdI/dt. dt दोन्ही बाजूचं कॅन्सल होतं. dφ इज इक्वल टू M इंटू DI MDI. सो dφ इज इक्वल टू MDI. Mची व्हॅल्यू आता आपल्याला माहिती आहे 1.5 आणि DIची किंमत माहिती आहे 10. सो 1.5 इंटू 10 गिव्ज अस द आन्सर 15 वेबर. तर अशा पद्धतीने आपल्याला magnetic flux linkage with the other coil is 15 webers